बातमी सतीश भोसले संदर्भातली आहे। सतीश भोसलेला कोठडी सुनावण्यात आलेली आहे, त्यामुळे आता पुढचे 7 दिवस त्याचा मुक्काम हा पोलीस कोठडीतच असेल। तो जेलमध्येच असेल। तसंच 20 मार्च पर्यंत खोक्याला ही पोलीस कोठडी सुनावण्यात आलेली आहे। पण पाहतोय ही महत्त्वाची बातमी, 20 दिवस आता 20 मार्च पर्यंत खोक्याला पोलीस कोठडीतच ठेवण्यात येणार आहे। त्याच्या घरावर सुद्धा कारवाई झालेली आहे। भोसलेचं घर सुद्धा, त्याच्या घरावर बुलडोझर काल चालवण्यात आला। सतीश भोसले आज बीड पोलिसांनी पाऱ्याग्रा ज्या ठिकाणी अटक केलं त्यानंतर छत्रपती संभाजीनगरहून त्याला आज शिऊर या ठिकाणी आणण्यात आलं होतं। कासार पोलिसांनी जे आहे ते त्याचा ताबा घेतला, त्यानंतर त्याला शिऊरच्या न्यायालयामध्ये जे आहे ते दाखल करण्यात आलं आणि त्याच्या 7 दिवसाची पोलीस कोठडी जी आहे ती देखील त्याला सुनावण्यात आलेली। सतीश भोसलेचे वकील ॲडव्होकेट कांबळे आपल्यासोबत आहेत। काय सांगाल, काय मागणी झाली होती, काय आतमध्ये झाली? नाही, सरकारी पक्षाकडून त्याला 7 दिवसाचा पिशार मागितला होता किंवा त्याची गाडी जप्त करणं आहे, ती शिफ्ट गाडी, त्याच्यानंतर त्याचे हत्यार जप्त करणं आहे, इतर आरोपींचा शोध घेणं आहे, याच्यासाठी 7 दिवसाचा पिशार मागितला होता। तुमची काय बाजू त्या ठिकाणी तुम्ही मांडलेली आहे सतीश भोसलेच्या बाजूने? नाही, तर आरोपी पोलिसांच्या ताब्यात असल्यामुळे फरार आरोपीचा शोध पोलिसांच्या ताब्यात असल्या आरोपीकडून कसा घेणार ना, त्यांना काय माहीत असणार, त्यामुळे तो काही पिशारचा ग्राउंड होऊ शकत नाही। वन विभागाकडून त्याच्या घरावरती कारवाई करण्यात आली, घरावरती बुलडोजर चालवण्यात आलं। तो अन्याय, तो 100% अन्याय आहे। तो फक्त पारधी समाजाचा असल्यामुळे त्याच्यावरती ती कारवाई झाली। महाराष्ट्रात खूप मोठे मोठे गुंड आहेत, पण आत्तापर्यंतच्या इतिहासामध्ये सतीश भोसलेवर जी कारवाई झाली ती आतापर्यंत कुठल्याच गुंडावर झाली नाही। जर पाहिलं तर सतीश भोसलेला नेमकी कोणत्याच्या खाली पोलीस कोठडी माहिती? नाही, सतीश भोसलेने ती गाडी जप्त करणं आहे आणि हत्यारं जप्त करणं आहेत गुन्ह्यात वापरलेले, याच्या संदर्भात मिळाले आहे पोलीस कोठडी। नक्की जर पाहिलं तर ढाकणे कुटुंबाला, पिता पुत्राला जे आहे ते मारहाण केल्याप्रकरणी सतीश भोसले यास आज शिऊर न्यायालयामध्ये जे आहे ते हजर करण्यात आलं होतं। त्याला 20 मार्चपर्यंत जी आहे ती पोलीस कोठडी सुनावण्यात आलेली आणि आता त्याचा मुक्काम जो आहे तो आता पोलीस कोठडीमध्ये वाढल्याचा पाहायला मिळत आहे। मात्र आता त्याच्या जे गुन्ह्यामध्ये हत्यार वापरण्यात आले होते ते जप्तीसाठी PCR मागितल्याचं देखील आता न्यायालयासमोर त्यांनी मांडलेलं आहे। आता न्यायालयाने 20 मार्चपर्यंत त्याला पोलीस कोठडी सुनावलेली आहे। कॅमेरा पर्सन राहुल चव्हाणसह विजय चिडे, शिऊर, बीड। त्यामुळे आता पुढचे 7 दिवस सतीश भोसले हा खोक्या हा पोलीस कोठडीतच असणार आहे आणि त्यामुळे आता पुढचे कारवाई कशी होते त्याच्या बाबतीत ते पाहावं लागेल। 20 मार्च पर्यंत तो पोलीस कोठडीत असेल। त्याच्या वकिलांनी सुद्धा त्याच्यावरचे सगळे आरोप खोडून काढले आहेत। तसंच PCRची मागणी त्यांनी केली होती। विजय चिडे आमच्या सोबत आहेत, आमचे प्रतिनिधी। विजय, त्याला आता पुढचे 7 दिवस तो पोलीस कोठडीत असणार आहे सतीश भोसले हा, आणि आता आणखी एक महत्त्वाची माहिती येते की त्याच्या घराला सुद्धा अज्ञातांनी आग लावलेली आहे। याबद्दल काय सांगशील? खरं तर काल त्याचं घर अनधिकृत आहे म्हणून, फॉरेस्टच्या जमिनीत त्याचं घर आहे म्हणून ते पाडण्यात आलं होतं, वन विभागानं कारवाई केली होती। मात्र आता त्या घरालाच आग लावून देण्यात आलेली आहे। काय माहिती आहे? तर आपण पाहतोय सतीश भोसले हा गेली 7 दिवस पोलीस कोठडीत आहे आणि त्याला आता 20 मार्च पर्यंत आमचे प्रतिनिधी विजय चिडे आमच्यासोबत पुन्हा एकदा जोडले गेलेले आहेत। विजय, काय अधिक माहिती आहे? खरं तर मगाशी मी म्हणाले त्याप्रमाणे काल त्याचं घर जे आहे ते वन विभागानं त्याच्यावर बुलडोझर फिरवला होता। मात्र आता अशी सुद्धा एक अपडेट आहे की त्याच्या घराला कोणीतरी आग लागलेली, या पाडलेल्या घराला कोणीतरी आग लावलेली। काय माहिती आहे? नक्कीच स्नेहल, जर पाहिलं तर सतीश भोसले याला जे आहे ते प्रयागराजमधून पोलिसांनी अटक केलं होतं आणि त्यानंतर सतीश भोसले याच आज शिऊर न्यायालयासमोर जे आहे ते दाखल करण्यात आलं। तर शिऊर न्यायालयाने जे आहे त्याला 6 दिवसाची पोलीस कोठडी जी आहे ती सुनावण्यात आलेली, कारण ढाकणे कुटुंबाला मारहाण केल्याप्रकरणी सतीश भोसले यास पोलिसांनी ताब्यात घेतलेले, त्याच्या विरोधात गुन्हे देखील दाखल झालेले। बरोबर, सतीश भोसले हा ज्या घरामध्ये राहत होता ते घर देखील वन विभागाच्या जमिनीवरती असल्याचं त्या ठिकाणी सांगण्यात आलं होतं। त्यानंतर त्या ठिकाणी वन विभागाच्या अधिकाऱ्याकडून जे आहे ते त्याच्या घरावरती JCB फिरवण्यात आलं आणि
त्याचं घर जे आहे ते जमीनदोस्त करण्यात आलं होतं. मात्र त्या घरामध्ये असणारं साहित्य देखील त्या ठिकाणी वन विभागाकडून बाहेर काढण्यात आलं होतं. परंतु अज्ञात व्यक्तीने जे आहे ते रात्री त्या घराला आग लावून दिलेली आहे आणि त्याचं साहित्य जे होतं ते त्यामध्ये जळून खाक झालं. विशेष म्हणजे त्याच्याकडे असणारे कोंबडी असेल, बकऱ्या असेल, ह्या देखील प्राणी जे आहे ते देखील त्या आगीमध्ये होरपळल्याची माहिती भोसल्याचे नातेवाईक हे पोलीस स्टेशनमध्ये आले होते आणि त्यांनी दिलेली आहे. काही वेळापूर्वी भोसले उर्फ खोक्या याचे नातेवाईक जे आहे ते शिरूर पोलीस ठाण्यामध्ये दाखल झाले होते. सतीश भोसलेवरती खोटा गुन्हा दाखल केला असल्याचं म्हणलं होतं. त्याचबरोबर रात्री आमच्या घरी अज्ञात व्यक्ती आले आणि त्यांनी घराला आग लावून दिल्याचं देखील त्यांनी सांगितलं होतं. पोलीस प्रशासनाने ती आग जी आहे ती लवकरच आटोक्यात आणली. मात्र सतीश भोसले याचं त्यामध्ये मोठं नुकसान झालेलं आहे. परंतु सतीश भोसले याला सध्या आता शिरूर पोलिसांच्या कोठडीमध्ये जे आहे ते ठेवण्यात आलेलं आहे. पुढील 6 दिवस त्याचा मुक्काम जो आहे त्या पोलीस ठाण्यामध्ये असणार आहे. विजय, आणखी एक महत्वाची बाब अशी की सतीश भोसलेचे कुटुंबीय जे आहेत ते सुद्धा आता त्या ठिकाणी दाखल झालेले आहेत आणि त्यांचं सुद्धा असं म्हणणं आहे की आम्ही खरं तर गावगुंडांच्या दहशतीखाली आहोत. प्रचंड दहशत आम्हाला निर्माण झालेली आहे. आता आम्ही पुढे जगायचं कसं हा सुद्धा प्रश्न आहे. तू सतीश भोसले याच्या कुटुंबियांशी बोलायचा प्रयत्न केलास का? तू काय त्यांची प्रतिक्रिया आहे? नक्कीच नेल, जर पाहिलं तर सतीश भोसले याची बहीण आणि भाची जी आहे ती पोलीस ठाण्यामध्ये धाव घेतली होती. आम्ही दहशतीखाली वागत असल्याचं त्यांनी म्हटलं होतं. त्यावेळेस आपण ते प्रतिक्रिया देखील त्यांची घेतलेली आहे. दाखणे कुटुंबाशी आपण संवाद देखील साधला होता आणि त्यावेळेस सतीश भोसले याच्यावरती खोटे गुन्हे दाखल केले जात असल्याचं त्यांनी म्हटलं होतं. मात्र जे काही गुन्हे झाले असतील त्याचा पोलीस तपास करत आहे. मात्र आमच्या घराला का आग लावली असा प्रश्न त्यांनी या ठिकाणी उपस्थित केला होता. कारण त्या ठिकाणी सतीश भोसले याच्या घरातील व्यक्ती होते. त्याचबरोबर सतीश भोसले यांच्या घरामध्ये असणाऱ्या लहान मुलं आणि मुलींना देखील त्या ठिकाणी अज्ञात व्यक्तीने मारहाण केल्याचा देखील त्यांनी आरोप जो आहे तो पोलीस ठाण्यामध्ये येऊन केल्याचा पाहायला मिळतात. त्यांच्यासोबत आपण ज्यावेळी चर्चा केली त्यावेळी त्यांनी संपूर्ण परिस्थिती आपल्याला सांगितली. नक्कीच धन्यवाद या सगळ्या माहितीबद्दल आणि आपण तुझ्याकडनं अधिक माहिती, अधिक अपडेट्स या विषयीचे घेतच राहू. तुर्तास धन्यवाद. तर आपण